श्री स्वामी समर्थ. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी म्हणत असतात. उद्या सर्वांना स्वामी प्रकट दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या आपल्या स्वामींचा प्रगट दिन आलेला आहे. 20 मार्च 2026 वार शुक्रवार आहे. तर या दिवशी आपल्या स्वामींची पूजा करायची आहे आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्यावर कोणतेही संकट न येण्यासाठी आपल्याला पूजा करायची आहे. आणि आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट होण्यासाठी, घरातील सर्व नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, घरामध्ये पैशाची तंगी चालू आहे ती कमी करण्यासाठी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची आहे, कोणते नियम पाळायचे आहे, उद्या आपल्याला मंदिरामध्ये कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी आपल्याला दान कोणते करायचे आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. मनाभावातून हा मंत्र नक्की लिहा, ज्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी पर्वणीच असतो. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जे दुःख आलेले असतात ते कमी करण्यासाठी. आणि कोणी आपल्याला इतका त्रास देतो की आपण स्वामींना विचारत असतो की स्वामी, मला खूप त्रास होत आहे, या संकटातून तुम्ही मला नेमकं बाहेर कधी काढत आहात, या संकटाला खूप कंटाळलेले आहे, माझ्या जीवनात ज्या समस्या येत आहे, अडचणी येत आहे किंवा माझ्या जीवनात जे दुःख येत आहे, दारिद्र्य आहे, तर ते कधी कमी करताय, असं आपण स्वामींच्या फोटोसमोर किंवा त्यांच्या मूर्तीसमोर प्रार्थना करत असतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात. तेव्हा स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या नेहमी पाठीशी राहील, असे स्वामी म्हणत असतात. म्हणून काळजी करू नको, जेव्हा तुझी वेळ येईल त्यापेक्षाही जास्त तुला मी मिळवून देईल, तू तिची अपेक्षाही केलेली नसेल, असं स्वामी म्हणत असतात. स्वामींची सेवा कशी करावी, काय करावी, कोणत्या वेळेत सकाळी करावी पूजा का संध्याकाळी करावी, प्रगट दिनाच्या दिवशी कोट्यवधी भाविक भक्त मंदिरामध्ये जाऊन किंवा केंद्रामध्ये जाऊन सेवा करत असतात. तर श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला नैवेद्य स्वामींना कोणता ठेवायचा आहे हेही बघूया आणि नारळ कसा ठेवायचा आहे हेही बघूया. संकल्प कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे तेही बघूया. तर पहा, स्वामी म्हणतात, अशक्य ही शक्य गोष्ट कधीच तुझ्या जीवनात होणार नाही, ती शक्यच होईल. म्हणून स्वामी ही भाविकांची अटूट श्रद्धा आहे. म्हणून भावी आजही मनाभावातून स्वामींची पूजा करत असतात. कारण स्वामी समर्थ महाराजाच्या कृपेने अंधभूत अनुभव येत असतो. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही. जेव्हा वेळ आली तेव्हा आपल्या जीवनातील जे संकट आहे तर ते ओढून घेतात. आता तुम्ही म्हणसाल की एखाद्या दिवशी आपण पूजा करायला बसलो आणि तेव्हा संकट आले, ते तेव्हा आपण म्हणतो की मी पूजा करत असतानाच मला का संकट आले. पहा, अनुभवातून सांगते की जेव्हा संकट येतात तेव्हाच आपण पूजा करतो, तेव्हा ते संकट तेव्हाच येतात. आणि जेव्हा आपण स्वामींची पूजा करत नाही तेव्हा ते संकट आपोआपच टळतात. असं स्वामींचा अनुभव आहे. तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. म्हणूनच यंदा स्वामींची पूजा कशी करावी ते बघूया. सकाळी लवकर उठायचं आहे. 6 वाजता उठा, नाहीतर तुम्ही 5 वाजता उठले तरीही चालेल. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून आंघोळ करायची आहे. थोडंसं गंगाजल, गोमूत्र एका पाण्यामध्ये घ्यायचं आहे. तुळशीच्या पाण्याने सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनी स्वामींचे विशेष पूजन आपल्याला करायचे आहे. षोडशोपचारे किंवा पंचोपचारे योग्य पद्धतीने पूजा करायची आहे. स्वामींना पंचामृत अर्पण करायचं असेल तर दूध, दही, साखर, तूप, मध हे पूजे साहित्य एकत्र करायचे आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला एका तांब्यामध्ये अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर त्यांना पिवळे वस्त्र परिधान करण्यासाठी, पिवळ्या रंगाचेच नसेल तर तुम्ही लाल रंगाचे घालू शकता, पण जास्तीत जास्त पिवळ्याच रंगाचे त्यांना खूप प्रिय आहे. पिवळ्याच रंगाचे वस्त्र त्यांना घालायचे आहे. पाट असेल तर पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. छोटंसं जे आसन आहे तर ते ठेवायचं आहे. त्यानंतर अभिषेक करणार असाल तर त्यासाठी अभिषेक पात्र, पूजेसाठी तांब्या, ताम्हण, पळी, पंचपत्री किंवा श्रीफळ, विडा 5 प्रकारची फळे घ्यायची आहेत. या दिवशी तुम्ही शिराचाही नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे.
त्यांना आवडणारी फुले अर्पण करायची आहेत. जे त्यांना चाफ्याची फुलं खूप प्रिय आहेत त्यांना अर्पण करावी. स्वामी महाराजांना पिवळी फुलं अवश्य अर्पण करावी. त्याचबरोबर सोनचाफा असेल तर खूप त्यांना प्रिय आहे सोनचाफा, म्हणून हे फूल अर्पण करावे. तसंच स्वामींना अर्पण करण्यासाठी पिवळ्या रंगाची एखादी मिठाई तुम्ही तयार करू शकता, शिरा तयार करू शकता. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्यासाठी आणून ठेवा आणि घरीच आपण अशा पद्धतीने साधी सोपी पूजा करू शकतो. आता पहा, जर तुम्ही अशी साधी पूजा जर तुमच्याच्याने होणं शक्य होत नसेल तर तुम्ही साधा अभिषेक करा आणि जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तर तिथे एका लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. कलश ठेवायचा आहे. कलश नाही ठेवला तरीही चालेल, पण गुरुवारच्या पूजेला कलश ठेवत असतात तर तुम्ही कलश ठेवला तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृत मराठी आवृत्ती याचं पूर्ण पठण 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. कारण हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. या दिवशी संपूर्ण पारायण करावं, लवकर उठावं. 1 तास लागतो, नाहीतर तुम्हाला 1.5 तास लागू शकतो. तर तुम्ही 1.5 तासामध्ये हे वाचन जे आहे 1 ते 21 अध्याय संपूर्ण पठण करायचं आहे. स्वामींचं स्तोत्र जर तुम्ही म्हणू शकत असाल, वेळ असेल तर म्हणावे, नाही तर तुम्ही श्रवण केले तरीही चालेल. त्यानंतर 11 वेळा आपल्याला तारक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती म्हणायची आहे. स्वामींच्या केंद्रामध्ये नारळ, खडीसाखर, फुले अर्पण करावीत. आणि तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर आवर्जून केळी अर्पण करायची आहेत. कारण केळी ही खूप शुभ मानले जाते. आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य कमी करण्यासाठी या दिवशी यातील एक केळ गाईला खाऊ घालायचं असते. चैत्र द्वितीयेच्या शुभ मुहूर्तावर 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन उद्या साजरा करायचा आहे. स्वामी भक्तांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी स्वामींची भक्तिभावाने सेवा करावी. चुकूनही कोणते काम जे आहे तर या दिवशी करायचे नाही. तर या दिवशी कोणालाही उधार तुम्ही पैसे देत असाल तर चांगल्या भावनेने द्यावे, नाहीतर याचा दोष त्यालाही लागू शकतो आणि तुम्हालाही लागू शकते. तर या दिवशी तुम्ही मूर्ती जर तुम्ही आणलेली नसेल तर आवर्जून या दिवशी मूर्ती आणायची आहे. शक्य झाल्या तर या दिवशी आपल्याला गुरुचरित्र यामधील 16वा अध्याय जो आहे तर तो वाचन करायचा आहे. कारण हा एक असा अध्याय आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील जेवढे दुःख आहे तर ते दूर करण्याचं काम करतो. आपल्या घरामध्ये जे नकारात्मक गोष्टी आहे, शत्रुपीडा आहे, इडापीडा आहे किंवा कोणाची नजर आपल्या घराला लागलेली असेल तर ती कमी होत असते. त्यासाठी गुरुचरित्र या ग्रंथामधील 16वा अध्याय नक्की पठण करावा. यामुळे सर्व घरामध्ये आपल्या दुःख असेल किंवा त्रास असेल तर ते कमी होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी लाभत असते. म्हणून हा उपाय आणि सेवा उद्या नक्की करा. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वादही लाभते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही लाभत असते. म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ. तर पुढचा व्हिडिओ कशी पूजा केलेली आहे तर उद्या मी नक्की शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. श्री स्वामी समर्थ.